हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॅप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो आपण डिस्कस करणार आहोत पोझिशनल ट्रेडिंग बद्दल. ओके, सो पोझिशनल ट्रेडिंग आपण कसं करू शकतो किंवा काय काय डेटा पॉइंट आपल्याला बघितलं पाहिजे. सो मल्टिपल डेटा पॉइंट्स आपण आता इथे बघणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि लॉजिक समजणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे थोडं जे पोझिशनल ट्रेडिंग करायला त्याच्यासाठी खूप खूप डिटेलमध्ये ही व्हिडिओ असणार आहे आणि खूप इन्साइट तुम्हाला समजतील. इवन तो जर मी वेगवेगळे डेटा पॉइंट जर मी स्कॅल्प करायचे असतील मला, सॉरी वेगवेगळे डेटा पॉइंट जर मला बघायचे असतील एका वेळेस, किंवा जर सपोज मी स्टेप बाय स्टेप जर एक डेटा पॉइंट बघतोय तर त्यासोबत स्ट्रॅटेजीज कोणत्या प्लॉट केला पाहिजे, राईट. ही पण एक गोष्ट असते जी कुठेतरी आपण अवॉइड करतो आणि ते कुठेतरी अवॉइड केल्यामुळे काय होतं की जनरली जो आउटपुट असतो, जो व्ह्यू मध्ये जो आपला करेक्ट व्ह्यू झाल्यानंतर जो आउटपुट मिळणार असतो तो कुठेतरी आपण वाढवू शकतो या गोष्टीमध्ये. लेट्स से जिकडे मला 10,000चा प्रॉफिट होणार होता तिकडे मी 15,000चा प्रॉफिट बनवू शकतो का सेम व्ह्यू मध्ये, राईट. सो डिफरंट डिफरंट पॅरामीटर्स आहेत, डिफरंट डिफरंट गोष्टी आहेत ज्या आपण डिस्कस करणार आहोत या गोष्टीमध्ये. सो दोन, पहिली गोष्ट म्हणजे आपण ऑप्शन्सच्या बेसिसवरती बघणार आहोत की ऑप्शन्सच्या बेसिसवरती आपल्याला कसं ट्रेड फाइंड आउट करता येईल. त्यानंतर जर मला स्टॉक सिलेक्शनला हेल्प झाली मग मी बघणार आहोत फ्युचर्स बिल्डअप सोबत, की जर मी ऑप्शनचा डेटा प्लस फ्युचरचा डेटा कंबाईन केला तर मला कुठे मोमेंटम मिळते का. अँड थर्ड थिंग इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की स्ट्रॅटेजीज कोणत्या डिप्लॉय करू, राईट. सो स्ट्रॅटेजीज पार्ट इज द मेन पार्ट. सो स्टार्ट पासून एंड पर्यंत पूर्ण बघा. इव्हन तो ज्याला कोणाला पोझिशनल ट्रेडिंग सुरुवात करायची असेल तो सुद्धा हा डेटा पॉइंट, तो सुद्धा हा व्हिडिओ बघा. तर एक इन्साइट समजेल की पोझिशनल ट्रेडिंग काय आहे ऍक्च्युअली आणि कसं आपण त्यात अजून बेटर करू शकतो. आणि जे ऑलरेडी आहे त्यांना माहितीच असेल काही गोष्टी, पण अदर डेटा पॉइंट सोबत आपण कसं पेअर करणार आहोत हे आपण म्हणू. एक कंबाईन डेटा पॉइंटचा व्हिडिओ आहे आणि नक्की मजा येईल. ओके, सो जर काही क्वेरीज असतील आणि काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शन मध्ये ड्रॉप करा. आणि सिंपल गोष्ट म्हणजे तुम्ही ह्याच्या आधी जर काही व्हिडिओज माझ्या ऑलरेडी ड्रॉप झाले आहेत सो त्या व्हिडिओज बघा. स्पेसिफिकली मराठी जे क्लायंट्स आहेत, मराठी व्हिडिओज त्याच्यासाठी एक सिरीज आपण सुरू केली आहे. सो मराठी व्हिडिओज बघा, त्यामध्ये डिटेलमध्ये आहेत बरेच IVR, IVP आणि ट्रिक्स आणि अलर्ट सोबत आपण कसं ट्रेड बनवू शकतो, ओपन इंटरेस्ट काय आहे, आरपीजी काय आहे, वेगवेगळे कन्सेप्ट आपण कव्हर केले आहेत. सो डेफिनेटली बघा त्या व्हिडिओ या व्हिडिओ नंतर, नंतर ही व्हिडिओ स्किप करून तिकडे डिलीट जाऊ नका. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द कन्सेप्ट. ओके, पोझिशनल ट्रेडिंग. लेट्स सी फर्स्ट अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ द ओपन इंटरेस्ट. ओपन इंटरेस्ट वरून आपण कसं अपॉर्च्युनिटी फाइंड आउट करू शकतो. ओके, सो तो एक टूल घेऊया, त्याच्यानंतर त्यासोबत पेअर कसं करू शकतो. ओके, मग ते डेटा. ओके, नाव पहिली आपली कन्सेप्ट काय, वी हॅव अ कन्सेप्ट ऑफ ओपन इंटरेस्ट, राईट. सो ओपन इंटरेस्ट हा एक असा कन्सेप्ट आहे ना की फक्त तो बऱ्याच काही गोष्टी आपल्याला सांगून जातो ओपन इंटरेस्ट जर मी नीट समजलं तर, राईट. सो लेट्स सी मी एक ड्रॉ करतो इथे लाईन. ओके, एक ऑप्शन चेन आपण इथे ऑप्शन चेन ओपन इंटरेस्टचा प्लॉट करूया डेटा इथे. लेट्स सी जो ग्रीन जी लाईन मी बनवतो आहे ती आहे रेजिस्टन्स. ओके, सो इथे एक रेजिस्टन्स असेल, सपोज इथे रेजिस्टन्स असेल. ओके, आणि एखादा रेजिस्टन्स इथे असेल. आणि ज्या रेड लाईन ज्या आहेत त्या आपल्या आहेत सपोर्ट लेवलच्या. एखादा सपोर्ट असेल, इकडे एखादा सपोर्ट. सो रेड काय आपली सपोर्ट आणि व्हॉट इज द ग्रीन, ग्रीन लाईन इज अवर रेजिस्टन्स. नाउ थिंग इज सिंपल. नाउ लेट्स सी प्राइस जी आहे ना, प्राइस काही अशी मूव्ह करते. लेट्स सी प्राइस काही अशी मूव्ह करते आणि इथे आली. ओके, इकडे आली. आता रेजिस्टन्सच्या आसपास आहे. जर सपोज रेजिस्टन्स मध्ये अनवाइंडिंग मला दिसायला सुरुवात झाली. ओके, लेट्स सी इकडे जे पुट रायटर्स आहेत, कॉल रायटर्स आहेत ते अनवाइंड करतात, इकडे कॉल रायटर्स आहेत ते अनवाइंड करतात आणि इकडे पण कॉल रायटर्स आहेत ते कुठे अनवाइंडिंग चालू आहे. ओके, आणि प्राइस जी आहे ती हळूहळू मोमेंटम देते. सो मला इथे काय दिसते की मल्टिपल स्ट्राइक्स वर जर कॉल अनवाइंडिंग होते, कॉल रायटर जर आहेत ते आपल्या पोझिशन्स अनवाइंड करतात जर मल्टिपल स्ट्राइक्स तुम्ही बघायला गेलो, राईट. सो दॅट मीन्स व्हॉट की कुठेतरी फिअर आहे ह्या पर्टिक्युलर स्ट्राइक्सच्या आसपास की मोमेंटम येऊ शकतो, एक बुलिश मोमेंटम येऊ शकतो, की एक ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी, एक सस्टेनेबल मोमेंटम येऊ शकतो.
राईट. सो पहिला केस जर मी ते बघायचं तर मल्टिपल अनवाइंडिंग जर मला दिसली मल्टिपल स्ट्राइक्स मध्ये, सो दॅट विल बी अ बुलिश कन्फर्मेशन. कारण प्रेशर देणारा, वरतून जो प्रेशर क्रिएट करायचा असतो तो प्रेशर देणारा कोण नाही या मार्केटमध्ये, कोणीच नाही, राईट. सो मल्टिपल अनवाइंडिंग मुळे काय होणार की मार्केट जो आहे तो ट्रेंड, सो जेव्हा कॉल रायटर्स unwinding, so that is what, that will be a bullish confirmation. ओके. सो जर मला दिसतंय एखादा की अनवाइंडिंग खूप अग्रेसिव्ह कॉल अनवाइंडिंग आहे आणि प्राइस जी आहे ती खूप कंटिन्युअसली मोमेंटम देते, मी एका रेजिस्टन्स नाही बोलत आहे, मी मल्टिपल रेजिस्टन्स बोलते. ओके. सो मल्टिपल रेजिस्टन्सला जर मला दिसलं की अनवाइंडिंग चालू आहे आणि स्टॉक जो आहे तो कंटिन्युअसली किंवा इंडेक्स जो आहे तो कंटिन्युअसली मोमेंटम देतोय वरच्या साईडला, सो दॅट विल बी अ बुलिश कन्फर्मेशन फॉर अस टू गोइंग अहेड विथ द ट्रेड, राईट. तिकडून आपण एक बुलिश मोमेंटम अँटिसिपेट करू शकतो. द रिझन बिहाइंड इट का, कारण प्रेशर देणारे कमी आहे. ओके. सो जेव्हा जेव्हा कॉल रायटर्स अनवाइंड करतात, म्हणजे जेव्हा जेव्हा कॉल रायटर्स ट्रॅप होतात, ह्या ओव्हरऑल कन्सेप्टचा अर्थ काय की कॉल रायटर्स ट्रॅप झाले, कॉल ट्रॅप. व्हाय? बिकॉज ऑफ ट्रेंड इन दी मार्केट, राईट. सो त्यामुळे ते काय करतात, ते आपल्या पोझिशन्स अनवाइंड करतात. सो ते जर आपल्या पोझिशन्स अनवाइंड करतात, सो दॅट विल बी अगेन इट्स अ बुलिश कन्फर्मेशन. ओके. ओके. सेम लॉजिक, लेट्स सी. मार्केट काही असं मूव्ह करते आणि इथे सपोर्टच्या आसपास आहे. आता मल्टिपल स्ट्राइक्स मध्ये सपोर्टची अनवाइंडिंग झाली, इथले पुट रायटर्स अनवाइंड करतात, इथले पुट रायटर्स अनवाइंड करतात, तर एक सस्टेनेबल ब्रेकडाऊन मला मिळू शकतो, बरोबर. कारण पुट रायटर्स काय करतात, पुट रायटर्सचं काय पाहिजे असतं की जेवढा मार्केट वरती राहील दॅट विल बी अ बुलिश, तेवढा एक बुलिश कन्फर्मेशन असेल. पण जर ते अनवाइंडिंग करतात, आपले पोझिशन जे आहेत ते काढायला सुरुवात करतात, सो एक बेरिश कन्फर्मेशन आपण फाइंड आउट करू शकतो पुट रायटर्स अनवाइंडिंग मध्ये. ओके. सो इथे सेकंड लॉजिक काय मी बघतो की पुट रायटर्स अनवाइंडिंग, so that will be a bearish confirmation. Okay, थोड़ी सी जागा ना थोड़ा समझून घ्यायचे. ओके. सो पुट रायटर्स अनवाइंडिंग मीन्स दॅट विल बी अ बेरिश कन्फर्मेशन. त्याला आपण काय म्हणतो की ट्रेंड सोबत, म्हणजे आपण म्हणतो पुट ट्रॅप. पुट रायटर्स जे ट्रॅप झालेत ना, व्हाय? बिकॉज ऑफ सेम बेरिश ट्रेंड इन दी मार्केट, राईट. नाव आता ही जी कन्सेप्ट आहे ना ती ओव्हरऑल आपल्याला समजली असेल, राईट. की जर वरती चाललाय स्टॉक आणि दिसते मला की कॉल रायटर्स जे आहेत त्या पोझिशन आपल्या अनवाइंड करतायत आणि एक बुलिश मोमेंटम कुठेतरी दिसतंय, राईट. सेम लॉजिक जर मी सपोर्टच्या आसपास गेला आणि बघितलं तर पुट रायटर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन अनवाइंड करतात, कुठेतरी बेरिश मोमेंटम अँटिसिपेट होते, राईट. पण हे जर मी डेली रिसर्च करायला गेलो किंवा डेली ट्रेड फाइंड आउट करायला गेलो तर विच इज डिफिकल्ट, राईट. कारण मला आधी बघावं लागेल की कोणता ओपन इंटरेस्ट जो आहे तो अनवाइंड होतोय, कोणता पुट ओपन इंटरेस्ट अनवाइंड होतोय, प्राइस तिकडे मोमेंटम देते का वरच्या साईडला, राईट. सो या दोन गोष्टी आहेत त्या आपल्याला अवॉइड कराव्या, शोधाव्या लागतील, नॉट अवॉइड, राईट. आणि 187 वी हॅव 187 टू 182 एफएनओ स्टॉक्स, राईट, आपल्या एफएनओ बास्केट मध्ये आहेत ते, राईट. सो प्रत्येक स्टॉकवर जर मी रिसर्च करायचं म्हटलं तर ऍटलीस्ट मिनिमम मला 1 ते 1.5 तास ओव्हरऑल, जर मी 20 स्टॉक जरी धरले, 25 स्टॉक जरी, तर मला 1 ते 1.5 तास द्यावे लागतील, राईट. एक सिंगल स्टॉकचं म्हटलं तर ऍटलीस्ट मला 10 मिनिटं तरी एका स्टॉकला द्यावे लागतील, राईट. सो विच इज व्हेरी डिफिकल्ट, राईट, की प्रत्येक स्टॉकवर रिसर्च करून मी बघणं. आणि काय म्हणजे ज्या स्टॉकमध्ये मी रिसर्च केले तेव्हा मोमेंटम नसेल, पण जेव्हा जेव्हा मी हळूहळू पुढच्या स्टॉकवर आलो तेव्हा प्रिव्हियस स्टॉकमध्ये मोमेंटम आले, राईट. असं पण होऊ शकतं, राईट. आणि काय म्हणजे रिसर्च मी करतो ती स्ट्रॉंग रिसर्च आहे की नाही, करेक्ट रिसर्च आहे की नाही, राईट. सो वेगवेगळ्या गोष्टी असतात ज्या एक बॅरियर आपल्याला क्रिएट करतात स्पेसिफिकली ट्रेड्स बनवताना, राईट. सो ह्याचं मी एक सोल्युशन तुम्हाला देतो, ठीक आहे, की त्या बेसवरती आपण कसा ट्रेड बनवू शकतो आणि इनफॅक्ट एक ऍडिशनल कन्फर्मेशन पण कसं घेऊ शकतो ते घेऊन डिस्कस करूया. पण ही जी कन्सेप्ट क्लिअर असेल की कॉल रायटर स्ट्रॅप आपण जनरली कोणाला म्हणतो, एक शॉर्टली एक्सप्लेन करतो की जर मला दिसतंय की कॉल रायटर्स अनवाइंडिंग करतात मल्टिपल स्ट्राइक्स वरती आणि बुलिश ट्रेंड चालू आहे, सो दॅट मीन्स देयर इज अ कॉल रायटर स्ट्रॅप. सो कॉल रायटर स्ट्रॅप जे ट्रॅप होतात बिकॉज ऑफ द ट्रेंड इन दी मार्केट आणि
पुट रायटर स्ट्रॅप जर तुम्ही ते बघितलं तर पुट रायटर स्ट्रॅप काय दॅट विल बी अ बेरिश कन्फर्मेशन की मार्केट एक खालच्या साईडला फॉल देऊ शकतो. ओके, नाव लेट्स स्टार्ट विथ दी मी एकदा ह्याच्यावर येतो ऍप्लिकेशनच्या होम स्क्रीनवर येतो. सो आपण डिस्कस करूया. So, जर तुम्ही ऍप्लिकेशनच्या होम स्क्रीनवरती आला तर तुम्हाला काही अशी स्क्रीन दिसेल. ओके, सो बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केले आहे होम स्क्रीन बद्दल. सो बरेच इन्साइट आपल्याला होम स्क्रीनवरती समजतील किंवा जो स्पेसिफिकली बघायला गेलो की मार्केटचं सेंटिमेंट काय आहे ते आपण इझिली डिकोड करू शकतो विथ हेल्प ऑफ दिस स्क्रीन. ओके, सो आपल्याला काय यायचं ट्रेडिंग वरती यायचंय आणि इथे जर तुम्हाला ते की तुम्हाला दिसेल ट्रॅप इंडिकेटर. ओके, सो मी ट्रॅप इंडिकेटर वरती क्लिक करतो. सो जसं मी ट्रॅप इंडिकेटर वरती क्लिक करणार ना, सो मी इंटरफेस पहिला एक्सप्लेन करतो तुम्हाला, त्यानंतर आपण जाऊया स्पेसिफिकली विथ कन्सेप्ट. ठीक आहे, कन्सेप्ट काय आहे. सो इंटरफेसला जर तुम्ही इथे आला तर इथे बघा तुम्हाला सर्च सिंबल आहे, इथे फिल्टर बाय सिग्नलचा डेटा आहे, फिल्टर बाय डेटचा ऑप्शन आहे आणि इथे सिग्नल आहे. तो सिग्नल काय आहे स्पेसिफिकली की पहिला जो सिग्नल आहे तो आहे कॉल रायटर स्ट्रॅप, जे आता आपण बघितलं. सो कॉल रायटर स्ट्रॅपचा अर्थ काय, वी आर अँटिसिपेटिंग सम बुलिश मुवमेंट. सो बघा पीबी त्याच्या पुढे लिहून येतं. सो पीबी काय इंडिकेट करतं, प्रोबेबल बाय. सो जेव्हा जेव्हा कॉल रायटर स्ट्रॅपचा सिग्नल येतो दॅट मीन्स वी आर अँटिसिपेटिंग सम बुलिश मुवमेंट. आपण काहीतरी बुलिश मुवमेंट अँटिसिपेट करतो आहे की कॉल रायटर स्ट्रॅप मध्ये बुलिश मोमेंटम येऊ शकतो. तर कोणत्या स्टॉक मध्ये आलाय, ट्रेंट मध्ये. ओके, सिग्नल प्राइस काय आहे 4678 की ह्या स्ट्राईकच्या आसपास एक बुलिश मोमेंटम येऊ शकतो किंवा ह्या प्राइसच्या आसपास एक बुलिशनेस येऊ शकतो. सिग्नल डेट जी ज्या दिवशी सिग्नल येतो त्या दिवशी सिग्नल डेट आहे आणि क्लोज म्हणजे इट्स प्रिव्हियसली जी सिग्नल प्राइस आहे ना तीच तुम्हाला ते क्लोज मध्ये दिसणार. ओके, आणि रिटर्न इन पर्सेंटेज म्हणजे प्राइसचं किती रिटर्न आहे की लेट्स सी त्या सिग्नल डेट प्राइस पासून प्राइस किती मूव्ह केलंय वरती किंवा खाली. जर आपल्या फेवर मध्ये असेल तर ते पॉझिटिव्ह दिसणार, आपल्या फेवर मध्ये नसेल तर नेगेटिव्ह दिसणार. ओके, सो त्यानंतर आहे पुट रायटर स्ट्रॅप. सो व्हॉट इज पुट रायटर स्ट्रॅप, जे आता आपण बघितलं की जेव्हा जेव्हा पुट रायटर स्ट्रॅपचा सिग्नल जनरेट होतो दॅट मीन्स आपण अँटिसिपेट करतो एक बेरिश मोमेंटम की मार्केट एक फॉल देऊ शकतो खालच्या साईड. ओके, सो त्याला आपण म्हणतो पीएस. सो पीएस इंडिकेट्स व्हॉट, प्रोबेबल सेल, की प्रोबॅबिलिटी आहे की मोमेंटम जो आहे तो खालच्या दिशेने येऊ शकतो. ओके, तर कोणत्या स्टॉक मध्ये झालंय, आयआरसीटीसी मध्ये. सिग्नल प्राइस काय, तीच जी करंट मार्केट प्राइस असेल ती आता. ओके, सिग्नल रेट म्हणजे ज्या दिवशी जी सिग्नल आलाय त्या दिवशीचा रेट आणि क्लोज प्राइस म्हणजे विच इज प्रिव्हियस जी प्राइस आहे ती. ओके, सो जर तुम्ही ते बघितलं ना डेली तुम्हाला इथे ओव्हरऑल खूप सारे सिग्नल्स येतात, राईट. इनफॅक्ट जर मी आजचीच डेटा बनवली 29 ला जेव्हा मी रेकॉर्ड करते तर ऑलमोस्ट 10 ते 15 ऑन एन एव्हरेज जर मी या टूलचं कन्सेप्ट बघायला गेलो 10 ते 15 मिनिमम तुम्हाला एक ऑन एन एव्हरेज सिग्नल येतात डेली बेसिस वरती. सो बॅरियर ह्याच्यात एकच आहे की आता 10 ते 12 स्टॉक्स मध्ये तर मी डेली जाऊन तर ट्रेड नाही बनवू शकत, राईट. विच इज व्हेरी डिफिकल्ट टू टेक अ ट्रेड, राईट. की मी डेली येतो आणि डेली 10-12 स्टॉक. मला काय पाहिजे, मला त्यात असं पाहिजे की कोणत्या स्टॉकची जी प्रोबॅबिलिटी आहे ती जास्त आहे मोमेंटम देण्याची, राईट. की लेट्स से कॉल रायटर स्टॅक मध्ये माझ्याकडे 5 सिग्नल्स आहेत, पुट रायटर स्टॅकचे माझ्याकडे 5 सिग्नल, म्हणजे टोटल 10 सिग्नल झाले. आता मला सपोज बुलिश ट्रेड बनवायचे तर मी बघणार की कॉल रायटर स्ट्रॅप मध्ये 5 सिग्नल, तर 5 मधली कोणत्या स्टॉकची प्रोबॅबिलिटी आहे ती जास्त आहे जी मला मोमेंटम देऊ शकते. ते कसं आयडेंटिफाय करायचं ते आपण बघूयाच. त्याच्यात एक कन्सेप्ट आय लाईक टू कव्हर. आणि कधीही दोन गोष्टी लक्षात ठेवा जेव्हा पण तुम्ही ट्रॅप इंडिकेटर किंवा हा डेटा पॉईंट जेव्हा पण तुम्ही युज करत असाल ना, दोन गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे की जर आज सिग्नल जनरेट झालाय सेम डेला आपल्याला ट्रेड नाही बनवायचे. 29 ला जर सिग्नल आहे तर मी 29 ला जाऊन ट्रेड नाही बनवणार, मी दुसऱ्या दिवशी 30 तारखेला जाऊन ट्रेड बनवणार. ओके, सो जर सिग्नल आज जनरेट आलाय तर आपल्याला दुसऱ्या दिवशी जाऊन ट्रेड बनवायचे. ओके, द रिझन बिहाइंड इट, सिंपल रिझन आहे त्याचं. बरेच लोक विचारतील की सर रिझन काय, जर मला आज दिसत तुम्ही आता जाऊन, कारण आपण पोझिशनल ट्रेडिंग करतो आहे आणि केव्हा पण जेव्हा पोझिशनल ट्रेडिंग आपण करतो ना तेव्हा आपण ईओडी डेटा चेक करतो. ओके, रिझन काय आहे की लेट्स से तुम्हाला दिसते की 10 वाजता पुट रायटर स्ट्रॅप सिग्नल आले जनरेट झाला आणि तिकडून पुट रायटर्स निघालेत पण काय माहित 2च्या आसपास 1:30च्या आसपास जर त्यांनी पुट रायटिंग ऍड केली तर तो सिग्नल इथून निघतो पण, राईट. सो आपल्याला हा सिग्नल फिल्टर आउट करायचा ईओडी बेसिस की कन्फर्म सिग्नल्स कोणते आहेत. ओके, आणि ही झाली पहिली गोष्ट.
सेकंड गोष्ट आपल्याला काय बघायची, सेकंड गोष्ट आपल्याला हे बघायचे की लेट सी, जर आज दुसऱ्या दिवशी तुम्ही ट्रेड बनवता बरोबर, तर दुसऱ्या दिवशी चेक करा 2% पेक्षा जास्त गॅप अप आणि गॅप डाऊन नाही झाला पाहिजे. 2% पेक्षा जास्त गॅप अप आणि गॅप डाऊन नाही झाला पाहिजे. जर स्टॉकने तुम्हाला 2% पेक्षा जास्त गॅप अप किंवा गॅप डाऊन मोमेंटम दिली असेल तर अवॉइड करा तो पर्टिक्युलर स्टॉक मध्ये ट्रेड करणं. कारण जनरली जर मी स्टॉकचं बिहेवियर समजायला गेलो तर स्टॉक कधी 2% पेक्षा जास्त गॅप अप आणि गॅप डाऊन मोमेंटम नाही देत, आणि जर देत असेल मोस्ट ऑफ द टाइम नाही देत, पण जेव्हा देत असेल तर दॅट मीन्स कुठेतरी अनसर्टिनिटी आहे. म्हणजे कुठेतरी रिझल्ट आला असेल त्याचा, किंवा अर्निंग रिझल्ट झाले असतील, किंवा काहीतरी अनसर्टिनिटी असेल, राईट, त्याच्यामध्ये स्टॉकने मोमेंटम दिले. अँड सो ऍज अ ऑप्शन ट्रेडर मी ती अनसर्टन स्टॉक मध्ये मला ट्रेड नाही बनवायचं, आपण अवॉइड करतो, राईट. कारण आता तिथे 2% वरती आहे, मला 2% खाली पण येऊ शकतो, राईट. सो अनसर्टिनिटी आहे कुठेतरी, राईट. सो अवॉइड द अनसर्टन स्टॉक. ओके, नाव तुम्ही जर याला खाली स्क्रोल डाऊन केलं तर यू कॅन सी देयर आर सम पॉझिटिव्ह सिग्नल, काही नेगेटिव्ह सिग्नल पण आहेत, राईट. राईट, नाव द थिंग इज सिम्पल की कोणत्या स्टॉकची प्रोबॅबिलिटी, आता बघा ना बरेच नेगेटिव्ह सिग्नल, जर मी एखाद्या नेगेटिव्ह स्टॉकची ट्रेड बनवलं तर तो एक लॉस देऊ शकतो आपल्याला, राईट. सो नेगेटिव्ह सिग्नल कसे फिगर आउट करायचे किंवा पॉझिटिव्ह सिग्नल कसे अँटिसिपेट करायचे, त्याची प्रोबॅबिलिटी कोणत्या स्टॉकची मोमेंटमची जास्त आहे ते कसं आपण देऊ शकतो. सो ते मी एक्सप्लेन करतो. त्याच्या आधी आय लाईक टू कव्हर दी कन्सेप्ट. मी कन्सेप्ट क्लिअर करतो, त्यासाठी आपल्याला पुन्हा व्हाईट बोर्डवर यावं लागेल. ओके, सो ह्याच्यात जे तुम्हाला यूज होईल ना ते होईल फ्युचर्स ओपन इंटरेस्टची मदत होईल तुम्हाला इकडे. ओके, सो पहिला मी कव्हर करतो कन्सेप्ट फ्युचर्स ओपन इंटरेस्ट काय आहे, त्या बेसिसवरती आपण कशा ट्रेड्स बनवू शकतो. ओके, सो फ्युचर्स ओपन इंटरेस्ट मध्ये ना जनरली आपण दोन गोष्टीवर फोकस करतो. ती आहे प्राइस, आणि सेकंड जी आहे ती आहे ओपन इंटरेस्ट. आणि इकडे आपण नरेशन थोडं घेऊ, ओपन इंटरेस्ट आणि ते नरेशन घेऊया. ओके, तर ज्यांना कोणाला कन्सेप्ट माहिती असेल विच इज फाईन, ते परत एकदा बघू शकता, किंवा ज्यांना नाही माहिती कम्प्लिटली त्यांच्यासाठी तर म्हणजे डिटेल मध्ये डिस्कस होणार आहे. सो जर मी प्राइस आणि ओपन इंटरेस्ट हे जर दोन कंपोनेंट एकत्र करतो आहे स्पेसिफिकली, तर फ्युचर्स मध्ये काय होते ना ते आपण इझिली डिकोड करू शकतो की ऍक्च्युअल फ्युचर मध्ये कोणता बिल्ड म्हणजे बायर्स येतात, सेलर्स येतात. सो पहिली जी कंडिशन असते ना ती अशी असते. ओके, घेऊया. सो पहिली काय म्हणा की प्राइस जी आहे ती वरती जाणार आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली येणार. ओके, सो त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण लॉंग बिल्डअप. ओके, प्राइस आणि ओपन इंटरेस्ट, प्राइस जो आहे ती वरती जाणार, ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली येणार. सो त्याला आपण म्हणतो लॉंग बिल्डअप. सॉरी सॉरी, माय बॅड माय बॅड माय बॅड. ओके, त्याला काय म्हणतो आपण, ह्याच्यात ह्याच्यात दुसरी गोष्ट आहे, सॉरी आय जस्ट फॉरगॉट इट. प्राइस आणि ओपन इंटरेस्ट वरती जाणार. ओके, प्राइस आणि ओपन इंटरेस्ट जेव्हा वरती जाणार त्याला आपण म्हणतो लॉंग बिल्डअप. ओके. ओके, प्राइस वरती चालले आणि ओपन इंटरेस्ट वरती चालले. ओके, त्याला आपण म्हणतो लॉंग बिल्डअप. म्हणजे काय होतं, फ्रेश बायर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन्स कुठेतरी ऍड करतात ते आपल्याला समजतं, आणि बिकॉज ऑफ दी फ्रेश बाईंग पोझिशन्स ओपन इंटरेस्ट कुठेतरी वरती जाते, राईट. सो जेव्हा जेव्हा ओपन इंटरेस्ट वरती जातो त्याला आपण म्हणतो एक फ्रेश कॉन्ट्रॅक्ट इनिशिएटिव्ह होतात, म्हणजे एक फ्रेश बायर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन्स ऍड करतात. त्याला आपण एक सिंपल वर्ड म्हणून लॉंग बिल्डअप. ओके, सेकंड जी गोष्ट आहे त्यात आपण डिस्कस करा की प्राइस जी आहे ती खाली चालली आहे आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो वरती चाललाय. सो त्याला आपण काय म्हणतो, शॉर्ट बिल्डअप. ओके, सो व्हॉट इज शॉर्ट बिल्डअप? शॉर्ट बिल्डअप इज सिंपल लाईक की बघा जेव्हा पण सेलर येतात ना तेव्हा सेलर येतात म्हणजे काय होणार, प्राइस जी आहे ती खाली जाणार आणि ओवाय वाढणार, कारण फ्रेश सेलर जे आहेत ते आपल्या पोझिशन्स ऍड करतात, त्यामुळे काय होणार, ओपन इंटरेस्ट वरती जाणार. सो दॅट कम्स अंडर दी शॉर्ट बिल्डअप, म्हणजे फ्रेश सेलर जे आहेत ते आपल्या पोझिशन्स ऍड करतात. त्यानंतर थर्ड गोष्ट, तिसरी गोष्ट काय करणार की प्राइस जी आहे ती खाली चालली आहे आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो पण खाली पडतो.
त्याला आपण काय म्हणतो, लॉंग लॉंग अनवाइंडिंग मीन्स व्हॉट, लॉंग अनवाइंडिंग इज सिंपल लाईक अ प्रॉफिट बुकिंग, की प्राइस जी आहे आणि ओपन इंटरेस्ट जेव्हा दोघं खाली पडतात त्याला आपण एक सिंपल लॉंग अनवाइंडिंग म्हणतो. लेट्स सी जर मी बायर आहे आणि मी 100 वर कोणती गोष्ट विकत घेतली आहे आणि ती प्राइस गेली 150 ला, तर ऍज अ बायर माझ्यासाठी तो प्रॉफिट आहे. सो मी काय करणार, मी तो 150 रुपयाचा प्रॉफिट बुक, 50 रुपयाचा जो आहे तो प्रॉफिट बुक करायला सुरुवात करणार. सो बिकॉज ऑफ द प्रॉफिट बुकिंग काय होतं, प्राइस जी आहे ती खाली येते आणि प्रीवियस कॉन्ट्रॅक्ट जो मी बायचा कॉन्ट्रॅक्ट केलेला तो स्क्वेअर ऑफ करतो, त्यामुळे काय होणार, ओपन इंटरेस्ट पण खाली जाणार. सो त्याला आपण म्हणतो लॉंग अनवाइंडिंग, की प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोन्ही खाली, त्याला आपण लॉंग अनवाइंडिंग कन्सिडर करतो. ओके. आणि थर्ड थिंग इज व्हॉट, की दिस थर्ड थिंग, सॉरी फोर्थ थिंग काय आहे, की प्राइस जी आहे ती वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली चाललाय, त्याला आपण म्हणतो शॉर्ट. सो व्हॉट इज शॉर्ट कव्हरिंग? शॉर्ट कव्हरिंग इज सिंपल लाईक, की जे सेलर्स आहेत ज्यांनी ऑलरेडी आपल्यापासून सेल केलेल्या ते कुठेतरी कव्हर करतायत, सेलचा जो प्रेशर होता तो कव्हर करत. सो मग ना सेलिंगचा प्रेशर कमी झाला त्यामुळे प्राइस जी आहे ती वरती येणार आणि प्रीवियस जो सेलचा कॉन्ट्रॅक्ट होता तो स्क्वेअर ऑफ करत, त्यामुळे ओपन इंटरेस्ट खाली पडते. तर त्याला आपण म्हणतो शॉर्ट कव्हरिंग. ओके. नाव ही जी कन्सेप्ट झाली प्राइस आणि ओपन इंटरेस्ट, ह्याला तुम्ही डेली बेसिस वरती पण बघू शकता. आपल्याकडे डेटा पॉइंट आहे तो मी दाखवतो तुम्हाला, डेली बेसिस कसं ट्रॅक करू शकतो. पण जर मी पोझिशनली ह्याला ट्रेड बनवायचे असेल, मला जर पोझिशनल ट्रेड ह्याच्यामध्ये करायचे असेल, तर मला दोन सायकल्स बघावे लागतात, की मार्केटमध्ये कोणते दोन सायकल्स आहेत, राईट. सो देर आर टू थिंग्स, दोन सायकल्स बद्दल आपण डिस्कस करूया. एक आहे बुलिश सायकल आणि सेकंड जो आहे बेअरिश. ओके. सो ह्याचं जर मी ड्रॉ करायचं म्हणजे डायग्राम, तर काही असा येणार. सो लेट्स सी. ओके. सो ह्याच्यामध्ये बघा असं येणार, की जर लॉंग जे खाली येते ते अनवाइंडिंग, पुन्हा लॉंग, खाली येते अनवाइंडिंग, लॉंग आणि एल. ओके. मार्केट दोन केस मध्ये खाली येतो. कोणत्या दोन केस मध्ये खाली येतो? एक तर शॉर्ट बिल्टअप मुळे किंवा प्रॉफिट बुकिंग मुळे. जर मार्केट प्रॉफिट बुकिंग मुळे खाली येत असेल लाईक दिस, जेव्हा जेव्हा मार्केट डिप क्रिएट करतो आणि तो जर प्रॉफिट बुकिंग म्हणजे लॉंग अनवाइंडिंग मुळे डिप क्रिएट करत असेल, सो दॅट विल बी अ बुलिश कन्फर्मेशन, की बायर्स तर येतात, ते प्रॉफिट बुक करतात, परत बायर्स येतात, परत प्रॉफिट बुक करतात, राईट. सो लॉंग आणि लॉंग अनवाइंडिंग सायकल एंड अँड एलयू इज इक्वल टू अ बुलिश सायकल. ओके. लॉंग होते, परत अनवाइंडिंग होते, पुन्हा लॉंग क्रिएट करत आणि पुन्हा अनवाइंडिंग होते. सो त्याला आपण काय कन्सिडर करतो, त्याला आपण कन्सिडर करतो ऍज अ बुलिश सायकल. ओके. आता सेकंड गोष्ट, बेरिश सायकल कसं असतं, की ओके. सो ह्याला आपण म्हणतो शॉर्ट अँड शॉर्ट कटिंग. शॉर्ट होते, परत कव्हर होते, परत शॉर्ट होते, परत कव्हर होते, परत शॉर्ट होते, परत कव्हर होते. ओके. सो मार्केट दोन केस मध्ये वरती जातो. कोणत्या दोन केस मध्ये वरती जातो? एक तर बिकॉज ऑफ द लॉंग बिल्टअप किंवा फ्रेश बार्स जे आहेत आपल्यापासून झालेले आहेत त्यामुळे, किंवा शॉर्ट कव्हरिंग मुळे वरती जातो मार्केट, राईट. सो जर मार्केट खाली पडताना जेव्हा करेक्ट होतोय वरच्या साईडला आणि तो शॉर्ट कव्हरिंग मुळे कव्हर होतोय, सो दॅट्स कम्स अंडर द बेरिश कन्फर्मेशन, की मार्केटमध्ये एक बेरिशनेस आहे, मार्केटमध्ये एक फॉलिंग ट्रेंड आपल्याला ट्रेड मिळू शकते. ओके. सो एल अँड एल यू इज फॉर द बुलिश अँड एस अँड एस सी हे काय आहे, बेरिश सायकल. ओके. जनरली बऱ्याच लोकांना थोडाफार इथे डाऊट असतो, की सर ठीक आहे, जर लॉंग अनवाइंडिंग होत असेल तर त्याला बेरिश ट्रेड मध्ये बोलू शकतो का?
तर बॅरिश रेट तुम्ही एक पर्टिक्युलर डे साठी बघितलं तर ते बॅरिश होणार, पण मी जे आता डिस्कस करतो ते पोझिशनली डिस्कस करते, राईट. सो लॉंग अनवाइंडिंग तेव्हा करणार जेव्हा एखादी प्रॉफिट बुकिंग, जेव्हा मॅक्झिमम तुम्हाला प्रॉफिट झाला असेल तेव्हा, राईट. सो आपल्याला काय करायचं, आपल्याला ट्रेंड आयडेंटिफाय करायचं की मार्केटमध्ये कोणत्या ट्रेंड आहेत, की बायर्स येतात पुन्हा प्रॉफिट बुक करतात, पुन्हा बायर्स येतात पुन्हा प्रॉफिट बुक करतात, पुन्हा बायर्स येतात आणि पुन्हा प्रॉफिट बुक करतात. सो दॅट विल बी अ ट्रेंड, की मार्केटमध्ये ट्रेंड चालू आहे लॉंग अनवाइंडिंगचा. म्हणजे कोणता ट्रेंड चालू आहे शॉर्ट मध्ये सांगायचं म्हटलं तर इट्स अ बुलिश ट्रेंड इन द मार्केट. सेम लॉजिक, जर मी खाली बघितलं शॉर्ट होते पुन्हा कव्हर होते, पुन्हा शॉर्ट होते पुन्हा कव्हर होते, किंवा पुन्हा शॉर्ट होते पुन्हा कव्हर होते, दॅट मीन्स व्हॉट, की शॉर्ट आणि शॉर्ट कव्हरिंगचा ट्रेंड कुठेतरी चालू आहे. सो जर शॉर्ट आणि शॉर्ट कव्हरिंगचा ट्रेंड चालू आहे, सो दॅट विल बी अ बेरिश कन्फर्मेशन, की मार्केट एक फॉल देऊ शकतो मला त्या रिस्कवरती. सो जर मार्केट तिकडे फॉल देतो आहे आणि कंटिन्युअसली तो ट्रेंड चालू आहे, म्हणजे कुठेतरी त्या स्टॉक मध्ये एक मी बेरिश अपॉर्च्युनिटी फाइंड आउट करू शकतो, राईट. सेम गोष्ट होती बुलिश, जर मला बुलिश देते एक बुलिश अपॉर्च्युनिटी, आणि आपण हे पोझिशनल बेसिसवरती डिस्कस करतोय, त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल की फक्त एका दिवसाचा डेटा बघून नाही फायदा होत, आपल्याला ऍटलीस्ट 7-8 दिवसाचा किंवा ऍटलीस्ट 10-12 दिवसाचा डेटा पण बघावा लागेल की स्टॉकने जो आहे तो कशी हिस्टॉरिकली मोमेंटम दिली आहे, राईट. सो जर मी डेली प्राइस आणि ओपन इंटरेस्टचे बॉक्सेस बनवले ना, आणि डेली बघायला गेलो कोणत्या स्टॉक्स मध्ये काय होते ते तुम्हाला मग असा ट्रेंड फाइंड आउट करता. सो जी कन्सेप्ट जी आपण इथे बघितली ना तीच कन्सेप्ट इथे आहे, ओके. फक्त ही जी आहे ती इंट्राडेला तुम्ही यूज करू शकता की प्राइस ओपन इंटरेस्ट होत चालले आहे, तेच जर मी प्रत्येकाचा हिस्टॉरिकल प्रत्येक दिवसाचा जर मी डेटा पण बघितला की त्या दिवशी ऍक्च्युअली काय झालेलं, सो तो तुम्हाला एक सायकल फाइंड आउट करायला हेल्प करतो, जो की बुलिश आणि बेरिश सायकल आहे, ओके. अगेन ह्याच्यामध्ये बॅरियर तोच आहे की प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक स्टॉकचा मी कोणता लॉंग आहे, कोणता अनवाइंडिंग आहे, कोणता स्टॉक शॉर्ट मध्ये आहे किंवा कव्हरिंग आहे, तो डिफिकल्ट आहे फाइंड आउट करायला, राईट. कारण जर मी इन्व्हेस्ट करायचं म्हटलं कोणता एखादा टाइम, जर मी कोणता एखादा इंडेक्स मध्ये किंवा स्टॉक मध्ये, तर ऍटलीस्ट मला 10 ते 15 मिनिटं एका स्टॉकला द्यावे लागतील की त्याचा हिस्टॉरिकल ट्रेंड आयडेंटिफाय करायला, आणि जर किती ओपन इंटरेस्ट वाढले, किती प्राइस वाढली आहे, राईट. आणि सेकंड गोष्ट म्हणजे ती पण जर मला स्पीड येत आहे त्या डेटा पण कॅल्क्युलेट करायला, जर नसेल तर खूपच टाइम लागेल, अर्धा एक तास तर लागेलच ऑलमोस्ट एखाद दोन स्टॉकला जरी रिसर्च करायला, राईट. सो प्रत्येक स्टॉकची रिसर्च कशी करायची आणि एक थोडाफार सेंटिमेंट बेसवर जर सांगायला होतं कसं आयडेंटिफाय करायचं, त्यासाठी पण माझ्याकडे एक डेटा पॉइंट आहे जो मी तुम्हाला तिथे सांगतो. सो अगेन आपण स्क्रीनवर येऊया, व्हॉट्सअपच्या स्क्रीनवर. आता आपण ट्रॅप इंडिकेटर ओपन केलं, सो ट्रॅपची स्क्रीन आहे इथे. सो लेट्स सी मी होम स्क्रीनवर इथे येतो, ओके. आणि जसं होम स्क्रीनवर तुम्ही इथे याल ना, तर तुम्हाला फर्स्ट काय करायचं, ट्रॅकवर यायचं आणि बिल्ट अप स्क्रिप्ट सिम्बल वर यायचं, ओके. सो जी पहिली गोष्ट आपण बघितली ना, लॉंग अनवाइंडिंग शॉर्ट कव्हरिंग, ती तुम्हाला इथे ऍप्लिकेशन दिसेल बघा. जर मी हे इथे सर्च सिम्बल आहे, इथे कंबाईन्ड एक्सपायरी डेट आहे, कंबाईन्ड एक्सपायरी आहे, तिथे तुम्हाला पर्टिक्युलर एक्सपायरीची पाहिजे तर पर्टिक्युलर एक्सपायरी सिलेक्ट करा. शो ऑल मध्ये जे लॉंग आपण बघितलेलं, यू कॅन सी काय बघितलेलं आपण लॉंग मध्ये, की प्राइस वरती चालली आहे आणि ओपन इंटरेस्ट वरती चाललंय. सो तो काय आपल्याला इंडिकेट करतो, तो आपल्याला इंडिकेट करतो लॉंग बिल्टअप. यू कॅन सी आयपीसीएल आहे, इतकाल आहे, प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोघं वरती चालले. सो दॅट इंडिकेट्स यू व्हॉट, दॅट इंडिकेट्स यू द बुलिशनेस, ओके. म्हणजे काय, लॉंग बिल्टअप, ओके. सेकंड गोष्ट काय आपण बघितलेली, लॉंग अनवाइंडिंग. लॉंग अनवाइंडिंग मीन्स व्हॉट, अ प्रॉफिट बुकिंग. प्राइस पण खाली चालली आणि ओपन इंटरेस्ट पण खाली चालले. सो यू कॅन सी प्राइस इथे खाली चालले आणि इथे ओपन इंटरेस्ट खाली चालले, सो त्याला आपण म्हणतो लॉंग अनवाइंडिंग. इट्स अ प्रॉफिट बुकिंग, सिंपल याच्यात बघायला गेलं. त्यानंतर शॉर्ट आपण बघितलेला, शॉर्ट मध्ये काय होतं की प्राइस जी आहे ती खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो वरती जातो. सो प्राइस आणि ओपन इंटरेस्ट, राईट. प्राइस जी आहे खाली गेले, यू कॅन सी नेगेटिव्ह दिसते, आणि ओपन इंटरेस्ट वरती चालले, त्याला आपण म्हणतो शॉर्ट बिल्टअप, की कुठे फ्रेश सेलर जे आहेत ते आपल्या पोझिशन्स ऍड करतात. त्यानंतर आहे शॉर्ट कव्हरिंग. सो व्हॉट इज शॉर्ट कव्हरिंग? शॉर्ट कव्हरिंग मीन्स जिकडे सेलरने ऑलरेडी प्रॉफिट केलेलं किंवा प्रेशर केलेलं तो कव्हर करतात. सो शॉर्ट कव्हरिंग म्हणजे काय होते, प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जाते, ओके. इथे तुम्ही सेक्टर वाईज पण डिकोड करू शकता युजली, की मला फक्त ऑटो सेक्टरचे स्टॉक्स बघायचे आहेत. सो ऑटो सेक्टर मध्ये जेवढे पण स्टॉक्स आहेत त्या प्रत्येकाचं तुम्हाला इथे लिस्ट मिळेल, ऑटो एन्सिलरीची मिळेल. सो
ओव्हरऑल जे काही स्टॉक सेक्टर वाईज स्टॉक्स आहेत त्या ओव्हरऑल सेक्टर वाईज तुम्ही ते फिल्टर लावू शकता. ओके, आपल्याला काय करायचंय, आपल्याला यायचंय फ्युचर्स ओवाय हिस्टॉरिकल वरती. ओके, सो सायकल हा जो कन्सेप्ट आहे ना, सायकल वरती मी कन्सेप्ट बनवलाय, तो सायकल मी ते कव्हर नाही करत कारण हा थोडा वेगळा कन्सेप्ट होईल. म्हणजे सेमच लॉजिक आहे, पण सायकलच्या ऐवजी आपल्याला फ्युचर ओव्हाय हिस्टॉरिकल करायचं. सायकल एकदा बघा, मी एक व्हिडिओ बनवली आहे बिल्डअप वरती ऑलरेडी, फक्त त्या पर्टिक्युलर टूल वरती, तो एकदा बघून घ्या. सो आपल्याला यायचं फ्युचर्स ओवाय आणि हिस्टॉरिकल वरती. ओके, सो अगेन फ्युचर्स ओव्हाय हिस्टॉरिकल मध्ये जर तुम्ही आले तिथे तुम्हाला ओव्हरऑल जो काही इंडेक्स किंवा जो स्टॉक आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. चूज अ डेट म्हणजे तुम्हाला किती दिवसापासूनचा पाहिजे डेटा पॉइंट तो तुम्हाला इथे मिळेल. ओके, आणि इथे जर तुम्ही नीट फोकस केलात ना, तर इकडे बघा तुम्हाला चार गोष्टी होतील, चार कलर दिसतात इकडे तुम्हाला. पहिला जो आहे तो ग्रीन. सो ग्रीन जे बार्स आहेत ते तुम्हाला इंडिकेट करतात लॉंग, की कुठे फ्रेश बायर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन्स ऍड करतात, फ्रेश बाईंग पोझिशन्स ऍड होतात. ओके, आणि जो ब्लू बार्स आहेत ते आहेत लॉंग अनवाइंडिंग. सो लॉंग अनवाइंडिंग मीन्स लॉंग अनवाइंडिंग इट्स अ प्रॉफिट बुकिंग, की प्रॉफिट बुकिंग त्यावेळेस कुठे झाली. ओके, त्यानंतर इथे आहे शॉर्ट. सो रेड कलर जो आहे तो शॉर्ट मध्ये तुम्हाला इंडिकेट करते की कुठे फ्रेश कलर जे आहेत ते आपल्या पोझिशन्स ऍड करतात. आणि थोडाफार जो फेंट येलो टाइप आहे तो आहे शॉर्ट कव्हरिंग, की ज्यांनी आधी शॉर्ट केलेलं ना ते कव्हर कुठे करतात. ओके, सो द लॉजिक इज सिम्पल. इथे जे आहे ही जी तुमची जी स्केल आहे, व्हर्टिकल स्केल आहे आणि एक हॉरिझॉन्टल स्केल आहे. व्हर्टिकल स्केल तुम्हाला ओपन इंटरेस्ट डेटा पण सांगते आणि इथे प्राइसचा डेटा आहे, आणि हॉरिझॉन्टल स्केल आहे की तुम्हाला सांगते की स्पेसिफिकली डेट, हा डेली चार्टचा आहे. ओके, नाव आपल्याला काय करायचंय, आता जो ट्रॅप इंडिकेटर आपण बघितलं ना प्रिव्हियसली, की आपण ट्रॅप इंडिकेटर मध्ये काय बघितलं, कॉल रायटर स्ट्रॅप आणि पुट रायटर स्ट्रॅप. सो जेव्हा जेव्हा तुम्हाला ट्रॅप इंडिकेटर मध्ये कॉल रायटर स्ट्रॅपचा सिग्नल येईल, तेव्हा तेव्हा चेक करा की तो पर्टिक्युलर स्टॉक इथे लॉंग लॉंग अनवाइंडिंग सायकल मध्ये आहे का. ओके, जर तो स्टॉक लॉंग लॉंग अनवाइंडिंग सायकल मध्ये असेल, सो दॅट विल बी अ बुलिश कन्फर्मेशन. त्या स्टॉक मध्ये कुठेतरी एक बुलिशनेस आहे, ते आपण अँटिसिपेट करू शकतो. ओके, तेच जर तुम्हाला कोणत्याही स्टॉक मध्ये शॉर्ट आणि पुट रायटर स्टॉकचा सिग्नल आला असेल, सो तेव्हा जाऊन चेक करा की तिकडे तो स्टॉक मध्ये शॉर्ट शॉर्ट कव्हरिंग सायकल आहे. राईट, जर स्टॉक स्टॉक शॉर्ट शॉर्ट कव्हरिंग सायकल असेल, सो दॅट विल बी अ बुलिश कन्फर्मेशन. ओके, सिंपल. जर मी त्या आधीची जर मी गोष्ट सांगायची म्हटली तर लेट्स सी, कधी कधी तुम्हाला असा पण डेटा पॉइंट मिळेल जो तुम्ही म्हणू शकता की लॉंग बिल्टअप कंटिन्युअसली होतंय किंवा लॉंग अनवाइंडिंग त्यामध्ये जास्त दिसत नाही आहे, आणि शॉर्ट कव्हरिंग पण आहे. सो जर लॉंग लॉंग अनवाइंडिंग सायकल असेल आणि त्यामध्ये जर शॉर्ट कव्हरिंग तुम्हाला मिळत असेल, ओके नीट ऐका, लॉंग लॉंग अनवाइंडिंग सायकल मध्ये जर तुम्हाला शॉर्ट कव्हरिंग मिळत असेल, सो दॅट विल बी अ बुलिश कन्फर्मेशन. ओके, तो एक बुलिश कन्फर्मेशन कन्सिडर करू शकतो, कारण लॉंग लॉंग अनवाइंडिंग मध्ये शॉर्ट कव्हरिंग होते म्हणजे ऑलरेडी त्यांनी शॉर्ट केले ते कुठे घाबरले जात जास्त, त्यामध्ये कव्हर करतात. राईट, सो इफ देयर इज अ लॉंग लॉंग अनवाइंडिंग सायकल आणि त्याच्यात जर शॉर्ट कव्हरिंग असेल, सो दॅट विल बी बुलिश. सेम लॉजिक गोष्ट दी बेरिश. बेरिश साठी पण टेस्ट लॉजिक झाला. जर तुम्हाला दिसते की शॉर्ट आणि शॉर्ट कव्हरिंग सायकल आहे आणि जर तुम्हाला मध्ये एखाद दोन अनवाइंडिंग दिसत, लॉंग अनवाइंडिंग दिसत, सो विच इज फाइन. ओके, वी कॅन टेक इट ॲज अ पॉझिटिव्ह कन्फर्मेशन. ओके, सो लेट्स से जर मी ट्रेडिंग वरती गेलो आणि काही प्रिव्हियस डेटा पण बघूया आपण. सो काही प्रिव्हियस ट्रेड्स आहेत, ह्याच्यात जर मी बघितलं तर मी 27 तारखेचे जर मी ट्रेड्स आयडेंटिफाय करायचे म्हटले तर त्यात बघा डेव्हिस लॅब एक आहे. राईट, डेव्हिस लॅबचा जो ट्रेड आहे तो कधी ट्रेड बनलाय 4260 च्या आसपास सिग्नल जनरेट आलेली, आणि 27 म्हणजे टेक्निकली मी 28 ला ट्रेड बनवला. राईट, आणि 29 च्या आसपास जर मी आले तर ऑलमोस्ट 3% स्टॉकने मुवमेंट पण दिली आहे ओव्हरऑल स्टार्ट पासून. राईट, सो लेट्स सी जर मी अनालाइज वरती आलो आणि त्याचा बिल्टअप आपण चेक करूया. सो इथे तुम्हाला ना एक मल्टी टॅप फंक्शनॅलिटीचा ऑप्शन आहे. सो तुम्ही इथे एकाच मी दोन चार टॅबचा ऍक्सेस घेऊ शकता वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये. सो चार टॅबचा ऍक्सेस मिळतो तुम्हाला. ओके, सो इथे मी लेट्स से ट्रॅप इंडिकेटर ओपन केला, दुसऱ्या टॅब मध्ये मी येतो आणि बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बल ओपन करतो इकडे. ओके, आणि फ्युचर्स ओव्हर हिस्टॉरी. ओके, हा डेटा आपण यूज करतो आणि इथे टॉपला येऊन मी डेव्हिस लॅब सर्च करतो. डेव्हिस लॅब सर्च केलं की 27 ला ट्रेड आलेला, 27 चा जर मी बिल्टअप केला 27 च्या आधीचा. ओके, इथे 27 ला शॉर्ट कव्हरिंग होता. त्याच्या आधी बघा एक मेजर खूप कंटिन्युअसली 3-4 दिवस एक लॉंगचा हे आहे,
बिल्टअप आहे. विच काय समजतं ऍटलीस्ट तुम्ही ना जर ट्रॅप इंडिकेटर सोबत तुम्ही जर ह्याला पेअर करता ऍटलीस्ट 7-8 दिवसाचा डेटा पण बघा की 7-8 दिवसामध्ये तो पॉझिटिव्ह आहे. कसं ह्याच्यावर मी 7-8 दिवसाचं बघितलं तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7. सो एक कुठेतरी शॉर्ट रेंज त्याच्यामध्ये कव्हरिंग आहे, पण बाकीचं मेजॉरिटी 70-80% कुठेतरी आठवड्याभरापासून डीव्ही स्लॅब जो आहे तो पॉझिटिव्ह होता. आणि कॉल रायटर स्ट्रॅपचा सिग्नल जनरेट झालेला डीव्ही स्लॅब मध्ये, राईट. सो दॅट्स कम्स अंडर दी पॉझिटिव्ह कन्फर्मेशन की मला दिसतंय कॉल रायटर स्ट्रॅप झाला, त्याचा हिस्टॉरिकल जो ट्रेंड आहे तो पण कुठेतरी पॉझिटिव्ह ट्रेंड आहे, राईट. सो डीबी स्लॅब मध्ये एक चांगली अपॉर्च्युनिटी आपण लगेच आयडेंटिफाय केली असती. जर कोणी 27 ला जर कोणी डेटा पण बघितला असेल तर निबंध कोणी ट्रेड बनवले असते, विच इज फाईन. सो असं काही आपल्याला ट्रेड बनवायचे. सो काय करायचं, एक सिंपल मी तुम्हाला सांगतो, एक शॉर्टली एक्सप्लेन करतो की जर तुम्हाला कॉल रायटर स्ट्रॅपचा सिग्नल आलाय तर आपण काय अँटिसिपेट करतो, आपण अँटिसिपेट करतो बुलिश मोमेंटम. सो मी काय करणार, मी फ्युचर जो आहे हिस्टॉरिकल मध्ये येणार आणि चेक करणार की तिकडे लॉंग अनवाइंडिंग किंवा लॉंग लॉंग अनवाइंडिंगचं सायकल आहे, राईट. इनफॅक्ट जो मी डिव्हिजन मध्ये कंटिन्युअसली लॉंग आहे, सो दॅट कम्स अंडर दी बुलिश, राईट. सो इथे एक सक्सेसफुल ट्रेड आहे. सेम लॉजिक पुट रायटर स्ट्रॅपचा जेव्हा सिग्नल येते तेव्हा आपण काय अँटिसिपेट करतो, तेव्हा आपण अँटिसिपेट करतो एक बेरिश मोमेंटम, राईट. सो जर बेरिश मोमेंटम अँटिसिपेट करतो तेव्हा चेक करा येऊन की तिकडे शॉर्ट आणि शॉर्ट कव्हरिंगचा एखाद्या ट्रेडची अपॉर्च्युनिटी मिळते का. जर तेव्हा एखाद्या ट्रेडची अपॉर्च्युनिटी असेल तर यू कॅन गो विथ द ट्रेड. ओके. नाव आता एक गोष्ट जी खूप जण ह्याच्यात मिस्टेक करतात ती गोष्ट अशी आहे की जनरली ना लोक आहेत ना ते नेकेड कॉल आणि पुट ऑप्शन जातात, विच इज फाईन. नेकेड कॉल ऑप्शन पुट ऑप्शन जातात. थोडं मी ना डिटेली एक्सप्लेन करायला मला आवडेल स्ट्रॅटेजिस्टचा पार्ट, कारण मेन जो आहे तो स्ट्रॅटेजिस्टचाच पार्ट आहे आणि त्याच्याने आपण आपले रिटर्न जे आहे ते कुठेतरी मॅक्झिमाइज करू शकतो किंवा एक चांगला ओव्हरऑल रिटर्न आपण फाइंड आउट करू शकतो. सो आपल्याला काय करायचंय, नेकेड कॉल ऑप्शन पुट ऑप्शन जे पण ट्रेडर्स आहेत ते करू शकतात, पण ट्राय करा की ट्रॅप इंडिकेटर जो आहे ना त्याचा जो होल्डिंग पिरियड आहे तो मिनिमम तुमचा 6 ते 7 दिवसाचा जर तुम्ही होल्ड केलात ना, किंवा 5-6 दिवस, 5-6-7 हे जे टाइम फ्रेम आहे या दिवसाचा, ज्यात तुम्हाला ट्रॅप इंडिकेटर खूप चांगला एक रिटर्न देऊ शकतो, राईट. इव्हन तो कधी कधी तुम्हाला 10-12 दिवसात, 15 दिवसात पण एक चांगला एक्सपेक्टेड रिटर्न तुम्हाला दिसत असेल जर तुम्ही फ्रिक्वेंटली युज करत असाल हा डेटा पॉइंट. पण एक ऑन एन ऍव्हरेज जर मी बघायला गेलो तर 5-6-7 दॅट विल बी अ ग्रेट, त्या ह्याच्यात एक चांगला रिटर्न देतो. सो जर मी नेकेड कॉल आणि पुट ऑप्शन बाय करतो ना, सर त्यात काय होतं की लेट्स सी मी नेकेड कॉल ऑप्शन पुट ऑप्शन बाय केले आणि मी अँटिसिपेट करतो मी एक बुलिश ट्रेड बनायची, मी कॉल ऑप्शन बाय केला आणि मार्केट बुलिश दिला पाहिजे, पण 2-3 दिवस स्टॉकने मोमेंटम नाही दिली, ठीक आहे, स्टेबल आहे मार्केट. सो काय होणार, तुमचा जो नेकेड कॉल ऑप्शन जो आहे ना तो थीटा डिके द्यायला सुरुवात करणार. इव्हन जर तुम्ही फार बाय एक्सपायरी असेल तर विच इज फाईन, तेवढा इम्पॅक्ट तुम्हाला दिसणार नाही ऑप्शन प्रीमियम वरती. पण ते जर तुम्ही 10 दिवसाआधी ट्रेड बनवतात किंवा 5 दिवसाआधी ट्रेड बनवतात, 7 दिवसाआधी एक्सपायरीचा ट्रेड बनवतात आणि तिकडे तुम्ही नेकेड पोझिशन होल्ड करून ठेवलं, सो कुठेतरी तिकडे थीटाचा जो इम्पॅक्ट आहे तो मेजर दिसेल त्या लेवलला, राईट. सो सेम लॉजिक गोज टू दी बेअरिश साइड ऍज वेल. मी नॉर्मली एखादा पुट ऑप्शन बाय केला आणि मी अँटिसिपेट करते की मार्केटने खालच्या साईडला मोमेंटम दिली पाहिजे आणि विच इज व्हेरी डिफिकल्ट टू ट्रेड, कारण जर 2-3 दिवसात मोमेंटम नाही आली तर माझा पुट ऑप्शन जो आहे तो प्रीमियम करायला सुरुवात करणार, राईट. सो ते कुठेतरी मला अवॉइड करायचंय. सो ट्राय टू गो विथ दी स्प्रेड्स, स्ट्रॅटेजी बनवत जा. ओके. सो स्ट्रॅटेजीचा पार्ट पण डिफरंट पार्ट आहे. मी थोडं इन डिटेल अजून सांगायचं म्हटलं तर युजली जर मी एखादी ट्रेड बनवत असेल किंवा जर एखाद्या कोणत्या गोष्टीचा मला ट्रेड बनवायची असेल तर मी काय करतो, मी 2 गोष्टी बघतो. पहिली गोष्ट म्हणजे डेज टू एक्सपायरी. ओके. डेज टू एक्सपायरी म्हणजे माझ्या एक्सपायरीला किती दिवस बाकी आहे. ओके. सो जेव्हा मी डेज टू एक्सपायरी बघतो ना तेव्हा मला समजतं की माझे ग्रीक्स कसे इम्पॅक्ट करतात माझ्या वेगवेगळ्या गोष्टीमध्ये. ओके. सो लेट्स सी जर मी फार बाय एक्सपायरी असेल, मी मंथली एक्सपायरी बद्दल बोलते इकडे की लेट्स सी मी नवीन एक्सपायरी मध्ये ट्रेड बनवतोय, जस्ट न्यू एक्सपायरी न्यू झाले आणि मी पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी ट्रेड बनवतोय. सो न्यू एक्सपायरी मध्ये जर तुम्ही बघायला गेला तर तुमचा आयबीचा जो इम्पॅक्ट आहे, इम्प्लाइड व्होलॅटिलिटीचा जो इम्पॅक्ट आहे ना तो थोडाफार जास्त असतो ऍज कम्पेअर नियर बाय एक्सपायरी. सो इम्प्लाइड व्होलॅटिलिटी कुठेतरी तुमच्या फेवर मध्ये असते. सेकंड गोष्ट जर मी बघितलं तर डेल्टा जो रिॲक्ट करतो मल्टिपल स्ट्राइक्स वरती, त्या डेल्टाचा जो रिॲक्शन असते, डेल्टा जो रिॲक्ट करतो विच इज सिमिलर लाईक एटीएम, ठीक आहे. सो ती कन्सेप्ट आहे, बरीच ऍडव्हान्स कन्सेप्ट आहे. एक शॉर्टली तुम्हाला सांगतो की डेल्टा रिॲक्ट करतो
इन अवर फेवर. डेल्टा व्हॅल्यू खूप जास्त असते, ओटीएम स्ट्राईक्सची पण थोडीफार. आणि तिसरा जो असतो तो असतो टाइमचा इम्पॅक्ट. थिटाचा जो इम्पॅक्ट असतो ना तो खूप कमी असतो ऍज कम्पेअर नियर बाय एक्सपायरी. सो आणि चौथे असते डिरेक्शन. सो डिरेक्शन आपल्या फेवर मध्ये असते, कारण एक्सपायरीला खूप वेळ म्हणजे डिरेक्शन येण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. ओके, सो लेट्स सी. जर मी ट्रॅप इंडिकेटर बघतो, मला एखादा सिग्नल मिळाला आणि मी नियर बाय फार बाय एक्सपायरी आहे, एक्सपायरीला नवीनच महिना सुरू झाला, 2-3 दिवसामध्ये सिग्नल आलाय. सो मी काय करणार, मी एखादा बुल कॉल स्प्रेड बनवून देणार. ओके, एखादा बुल कॉल स्प्रेड बनवला, ऍटलीस्ट एक मिनिमम इन्व्हेस्टमेंट 50-60 हजार मध्ये एक जनरली बुल कॉल स्प्रेड बनून जातो, राईट. सो मी एक बुल कॉल स्प्रेड बनवून देणार. सो त्याचा बेनिफिट काय असतो, तो माझा डेबिट स्प्रेड बनणार. सो आयबी जरी वाढला आणि डिरेक्शन आली तर मला त्याचा बेनिफिट मिळेल, राईट. सो दोन भाग मध्ये गोष्टी याला डिवाइड करा. पहिली गोष्ट म्हणजे की मी जनरली 15-15 दिवसाचे 2 स्लॉट बनवतो. 15 दिवसा आधी जर मला ट्रेड बनवायची असेल तर मी डेबिट स्प्रेड बेनिफिट ठरवतो स्वतःसाठी, की मी एखादा बुल कॉल स्प्रेड बनवीन आणि किंवा जर बॅरिश ट्रेड बनवायचं तर बॅरफुट स्प्रेड बनवीन, राईट. आणि 15 दिवसानंतर, आता बघा, 15 दिवसानंतर जेव्हा तुम्हाला ट्रेड बनवायचे असेल तेव्हा ग्रीक्सचा जो इम्पॅक्ट आहे ना तो वाढणार, राईट. थिटाचा इम्पॅक्ट वाढणार, व्होलॅटिलिटी हळूहळू इम्पॅक्ट कमी देत जाणार, राईट. सो 15 दिवसानंतर जेव्हा आपण ट्रेड बनवतो तेव्हा मी येणाऱ्या 3-4 दिवसाचा ट्रेड आयडेंटिफाय करतो, की मी येणाऱ्या 3-4 दिवसात मला मोमेंटम किंवा 5-7 दिवसात मोमेंटम पाहिजे. सो जेव्हा मी ट्रेड बनवतो तेव्हाचा थिटा इम्पॅक्ट आणि जेव्हा मी ट्रेड करत करतो तेव्हाचा थिटा इम्पॅक्ट खूप जास्त असणार, राईट. सो ट्राय करा की क्रेडिट स्प्रेड बनवा, लाईक बुलपुट स्प्रेड किंवा बॅर कॉल स्प्रेड, राईट. सो क्रेडिट स्प्रेडने काय होणार की तुम्ही प्रीमियम घेताय. सो जर 2-3 दिवसात किंवा 1-2 दिवसात जर मोमेंटम नाही आले ना तर थिटामुळे कुठेतरी तुमचा लॉस नाही होणार. सो थिटामुळे तुमच्या पोझिशन ज्या आहेत त्या कॅरी करून ठेवणार आणि एक बेनिफिट त्याचा गोष्टी की हळूहळू जो थिटाचा पैसा तो हळूहळू तुमच्या खिशात येत असेल, सिम्पली एक मी सांगायचं म्हणते, राईट. सो थिटा इम्पॅक्ट कुठेतरी तुमच्या बेनिफिट मध्ये आहे आणि दॅट इज द थिंग. सो तुम्ही काय करू शकता, तुम्हाला एखादी कस्टमाइज स्ट्रॅटेजी बनवायची असेल तर तुम्ही ट्रेडिंग वरती या इथे आणि ऑप्शन्स आर्किटेक्ट वरती या. ऑप्शन्स आर्किटेक्ट वरती लेट्स सी मला रिलायन्स मध्ये ट्रेड बनायचं, मी रिलायन्स ते सर्च करणार. ओके, जी एक्सपायरी मला ट्रेड बनवायची असेल ती एक्सपायरी मी सिलेक्ट करणार इकडे. ओके, जर मला बुलिश ट्रेड बनवायची असेल सिलेक्ट कर बुलिश, जर बेरिश आहे तर बेरिश, इधर वेज आणि ऑस्ट्रेट इथे पण एक कस्टम जर बनवायचं तुम्ही कस्टमर जाऊन बनवू शकता. ओके, मला आता बुलिश ट्रेड बनवायचं आहे. आता मी नियर बाय एक्सपायरी तर मी काय करणार, मी बुलपुट स्प्रेड, यू कॅन सी इथे इथे मी क्लिक केलं. सो एक नॉर्मली हा स्ट्राईक सिलेक्ट करतो तुम्हाला 1:1 चा रिस्क रिवॉर्ड रेशो देऊन. पण जर तुम्हाला ह्याला एक ऑप्टिमाइज करायचं असेल तर तुम्ही स्वतःला ऑप्टिमाइज करू शकता. सो लेट्स सी जर मला पाहिजे की कॉल पुट ऑप्शन जो आहे तो थोडाफार मी असं वरती जाऊन विकतो, राईट राईट. सो यू कॅन सी मी कुठेतरी 1:3 चा रिस्क रिवॉर्ड रेशो कुठेतरी बनेल. सो तिथे पाहिजे तुम्ही तर जर मार्केट एकदमच खाली पडलं, लेट्स मी बुलिश मोमेंटम अँटिसिपेट करतो तर मला डिरेक्शन पाहिजेच ना. सो लेट्स जर मार्केट वाढला, खूप जास्त प्रमाणात मार्केट मोमेंटम दिली तर एक्सपायरी पर्यंत माझं प्रॉफिट किती आहे, मार्केट जर 2980 2900 वर मार्केट आहे, जर 80 पॉईंट मोमेंटम दिली तर 11,000चा माझा प्रॉफिट आहे जर मार्केटने एक्सपायरी पर्यंत मोमेंटम दिली तर. आणि जर नाही दिली, एक्सपायरी पर्यंत मार्केट त्याच्या खाली राहिला किंवा त्या लेवलला राहिला तर माझा लॉस किती आहे, 3,262 लॉस आहे, राईट. सो कुठेतरी ते मी इथे 1:3 चा रिस्क रिवॉर्ड रेशो मेंटेन केलाय. सो मॅन्युअली तुम्ही इथून कस्टमर स्ट्रॅटेजी बनवू शकता आणि चेक करू शकता की किती ओव्हरऑल माझा पीएनएल बनवू शकतो या गोष्टीमध्ये आणि त्या बेसिसवर तुम्ही स्ट्रॅटेजी तुमच्या डिझाईन करू शकता. इव्हन जर तुमचा आयबी जर सपोज 10% वाढला किंवा 5% कमी पडला किंवा 10% पडला तर आयबीच्या इम्पॅक्ट मध्ये तुमचा प्रीमियम किती मिळणार आहे ते तुम्हाला इथे समजून येईल, राईट. सो त्या बेसिसवर तुम्ही ट्रेड बनवू शकता, राईट. म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला स्ट्रॅटेजी काय बनवते त्याचं तुम्हाला समजून येईल. ओके, ह्याच्यात जर खाली केलं तर तुम्हाला प्रत्येक स्ट्राईकचा डेल्टा, थिटा, गामा, वेगा हे तुम्ही इझिली फिगर आउट करू शकता. ओके, नाव हे झाली, ही तुम्ही कस्टम स्ट्रॅटेजी बनवू शकता स्पेसिफिकली फॉर दी जर तुम्हाला बनवायची असेल एक मॅन्युअली स्ट्रॅटेजी. पण जर तुम्हाला असं असेल की मला स्ट्रॅटेजी बद्दल सपोज जास्त माहिती नसेल किंवा मला हे नाही फाइंड आउट करता की मला कोणती स्ट्रॅटेजी डिप्लॉय करायची, सो जास्त जोर आपण देऊया आता टूल वरती. डोक्यावर जास्त जोर नाही टाकायचा, पण टूल वरती टाकायचा जोर. सो ट्रेडिंग वर या आणि ऑप्टिमायझर फाइंड स्ट्रॅटेजीचा ऑप्शन आहे, ओके, यावरती क्लिक करा.
सो जेव्हा तुम्ही ऑप्टिमायझर फाइंड स्ट्रॅटेजीवरती क्लिक करा ना तेव्हा असा काही इंटरफेस येईल. सो लेट सी मी रिलायन्स घेतो इथे, मला रिलायन्स मध्ये ट्रेड बनवायची असेल, सो मी रिलायन्स सिलेक्ट करणार. मला काय ट्रेड करायचे, बुलिश. बुलिश टार्गेट जो आहे तो टार्गेट डिफाइन करा. 7-8 दिवसाचा व्ह्यू आहे तो 7-8 दिवसाचा व्ह्यू इथे क्रिएट करा. नियर बाय असेल तर नेक्स्ट मंथच्या एक्सपायरी मध्ये त्या व्ह्यूनुसार तुम्ही ट्रेड बनवा. ओके. टार्गेट टार्गेट दोन गोष्टी तुम्ही डिफाइन करू शकता. पहिली गोष्ट म्हणजे एक तर ओपन इंटरेस्ट बघा की सर्वात जास्त मोठा ओपन इंटरेस्ट कुठे आहे तो तुमचा टार्गेट असेल, किंवा टेक्निकल चार्ट वरती बघा की रेजिस्टन्स कुठे घेतलाय प्रीवियस वाला आणि त्या विषयी टार्गेट असेल. तो एक्झाम्पल साठी मी टार्गेट ठेवतो, सपोज 2900 वर आहे, 3000 चा मी टार्गेट ठेवतो किंवा 2980 चा मी टार्गेट ठेवतो. स्टॉप लॉस डिपेंड्स अपॉन यू, कारण प्रत्येकाचा स्टॉप लॉस वेगवेगळा असतो. सो किंवा स्विंग हाय स्विंग लो बघा, प्रीवियस जर तुम्हाला स्टॉप लॉस ठेवायचा असेल तर एक्झाम्पल साठी 2970 मी स्टॉप लॉस ठेवतो इकडे. ओके. त्यानंतर मी काय करणार, मी इथे येणार ऑप्शनल पॅरामीटर वरती आणि मी लिमिटेड रिस्क ओनली वरती क्लिक करणार. ओके. म्हणजे मी ओव्हरऑल ऑप्टिमायझरला काय इनपुट देतोय की मला रिलायन्स मध्ये एक बुलिश स्ट्रॅटेजी पाहिजे, हा माझा टार्गेट आहे आणि ही अमाउंट माझा स्टॉप लॉस आहे. त्यासाठी आता मला एक लिमिटेड रिस्क ओनली स्ट्रॅटेजी असेल ती पाहिजे. ओके. आणि मी अप्लाय द चेंजेस वरती क्लिक करणार. सो जसं मी अप्लाय चेंजेस वरती क्लिक करणार ना, सो हा जो डेटा पॉइंट आहे ना हा तुम्हाला सांगेल की सर्वात बेस्ट 5 स्ट्रॅटेजीज तुम्हाला आयडेंटिफाय करून देतो. बेस्ट 5 स्ट्रॅटेजीज अकॉर्डिंग टू द मार्केट कंडिशन्स. ओके. सो लेट्स सी, जर मी पहिला बघितलं तर पहिला तुम्हाला सजेस्ट करते लॉंग कॉल. ओके. लॉंग कॉल जेव्हा मला सजेस्ट करते, यू कॅन सी की कोणता स्ट्राइक मला बाय करायचं ते मला सांगतोय. राईट. सेम गोष्ट गोष्ट ती बुलपुट स्प्रेड, बुलकॉल स्प्रेड आणि अदर गोष्टी. सेम लॉजिक जर तुम्हाला एखादी बेरिश ट्रेड बनवायची असेल तर बेरिश वर क्लिक करा. राईट. लेट्स सी मला वाटतं की रिलायन्स जो आहे तो पडेल खाली जाऊन काही दिवसांनी. राईट. सो मी काय करणार, 2800 ला सपोज मी टार्गेट ठेवतोय आणि 2950 चा मला स्टॉप लॉस असेल. सेम ऑप्शनल पॅरामीटर्स वरती येणार आणि लिमिटेड रिस्क ओनली वरती क्लिक करणार आणि अप्लाय द चेंजेस. सो अकॉर्डिंग टू द मार्केट कंडिशन ज्या पण बेरिश स्ट्रॅटेजी आहेत त्या मला इथे भेटणार. ओके. सो सपोज मी लॉंग पुट वरती क्लिक केलं तर लॉंग पुट मध्ये काय दिसतंय बघा, जर मार्केट ने 2800 लेवल अचीव केला तर माझा जो प्रॉफिट असणार हा जर मी लॉट बाय करतो आहे तर माझा जो प्रॉफिट आहे तो आहे 19,530 चा. जर मार्केटने स्टॉप लॉस हिट झाला 2950 तो माझा स्टॉप लॉस होता बेरिश साठी, तो जर स्टॉप लॉस हिट झाला तर माझा जो आहे तो स्टॉप लॉस किती लॉस आहे 7331 चा. ओके. जर सपोज आयव्ही वाढली, इथे स्क्यू अप स्क्यू डाऊन आहे, सो लेट्स सी बेस्ट आयव्ही जर 25% मोस्ट ऑफ द आयव्ही वाढली, एकदा चांगल्या केसमध्ये सपोज आयव्ही वाढली 25% ने, तर माझा जो प्रॉफिट आहे तो एवढा आणि जो लॉस आहे तो कमी होणार. कारण आयव्ही वाल्याने प्रीमियम वाला, तो प्रीमियम वाल्यामुळे काय होणार, मला ऍज अ बायर प्रॉफिट आहे. गुड बायर करतो ना, प्रीमियम घेतोय मी. राईट. सो ऍज अ बायर तो प्रॉफिट आहे आपल्यासाठी. सेम गोष्ट गोज विथ दी वर्स्ट आयव्ही. जर एकदम वर्स्ट केस मध्ये सपोज आयव्ही 25% ने खाली पडली, ओके, सो माझा जो ओव्हरऑल रिटर्न असणार पर्टिक्युलर पुटचा तो असणार मला 16,000चा आसपास. राईट. सो एवढा इम्पॅक्ट नाही देते ओव्हरऑल आयव्ही. वर्स्ट केस मध्ये आपण घेतोय आणि चांगल्या केस मध्ये घेतोय. राईट. त्याच्या आसपास आयव्ही पडली विच इज फाईन. सेकंड गोष्ट काय सांगते आपल्याला, बुलपुट्स बेअर पुट्स पडली. कॅन सी की बेअर पुट साठी कोणते, इथे बघा तुम्हाला लेग पण फाइंड आउट करून देते की हा जो लेग आहे तो बाय करा आणि जो लेग आहे तो सेल करा. राईट. प्रीमियम किती आहे त्याचा, इनफ्लो आणि इनफ्लो किती आहे प्रीमियमचा ते पण दिसतंय. जर मार्केटने 2800 लेवल जो आहे तो अचीव केला तर 13,835 चा माझा प्रॉफिट आहे आणि 3,289 चा लॉस आहे मला, जर मार्केटने तो लेवल ब्रेक केला तर, स्टॉप लॉस मध्ये ब्रेक केला तर. ओके. सो जर तुम्हाला ह्याच्यामध्ये टेस्ट आहे, सो इनिशियली मी सजेस्ट करतो जर कोणी न्यू व्ह्यूअर आहे किंवा नवीन डेटा पॉइंट त्याच्यासाठी आहे, सो ट्राय करा की ऍटलीस्ट पहिले 5 ते 6 किंवा 6-7 दिवस ना ऍटलीस्ट ह्याला पेपर ट्रेड करा. पेपर ट्रेड केल्याने काय समजेल, तुम्हाला समजेल की हा डेटा पॉइंट माझ्यासाठी किती फेवरेबल आहे किंवा मला किती समजणार. सो पेपर ट्रेड करायला तर काय पैसे लागतच नाही ना. राईट. सो पेपर ट्रेड करा, जितके जास्त पेपर ट्रेड करतील तेवढा पेपर ट्रेड करा आणि चेक करा रिझल्ट. हा पण हॉनेस्टली पेपर ट्रेड करा की मला वाटतं म्हणून मी जाऊन इथे ट्रेड करतो करतो असं नाही. जसं तुम्ही ट्रेड करता रिअल लाईफ मध्ये तशी पेपर ट्रेड करा, मग तुम्हाला रिझल्ट समजेल. सो लेट्स जर मला बेअरफूट स्प्रेड बनवायचे असेल पेपर ट्रेड मध्ये तर मी ओपन आर्किटेक्ट करणार. तो जर ज्या स्ट्राईक मला तिकडे सांगितलं त्या स्ट्राईक मला इथे दिसून येईल. ओके. सो इथे या
इकडे येऊन ना तुम्हाला पर्टिक्युलर स्ट्राईकचं इथे तुम्हाला डेल्टा थिटा गामा वेगा मिळेलच. इथे जर तुम्ही थोडंफार खाल्लं तर स्प्रेडची व्हॅल्यू मिळेल की करंट मार्केटची प्राइस काय आहे, अंडरलाईनची प्राइस काय आहे आणि स्प्रेडची व्हॅल्यू काय आहे ते तुम्हाला इथे दिसून येते. आणि त्याच्यात थोडंफार खाली इथे गेला तर टाइम स्पॉट आहे इकडे आणि रेंज आहे, एक्सपायरी पिरियडची रेंज आहे, तो रिस्क टू रिवॉर्ड रेशोच्या बेसिसवर जे आपण म्हणतो ना ते तुम्ही इथे इझिली बघू शकता किती मेंटेन होऊ शकतं. स्पॉट आणि आयव्हीच्या बेसिसमध्ये डेज टू एक्सपायरीचं आहे, जे मी आयव्हीचा इम्पॅक्ट म्हणालो कसा कसा हळूहळू कमी पडतो ते आहे. नंतर प्रॉफिट ऑन आयव्ही आहे, जर आयव्ही वाढला तर माझा प्रॉफिट किती होणार आणि लॉस होणार किती होणार ते तुम्हाला दिसणार आहे. ओके, सो ओव्हरऑल तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजी इन ऍडव्हान्स इन डिटेल तुम्ही रिसर्च करू शकता. ओके, सो लेट्स से जर मला एखाद्या पोझिशन मध्ये ट्रेड बनवायचे आणि मला पेपर ट्रेड बनवायचे, सो मी काय करणार इथे येऊन सेव्ह पोझिशन वरती क्लिक करणार. यू कॅन सी ते सेव्ह पोझिशन वर क्लिक करा. बेअरफूट नाव आहे, तो लेट्स सी मी काय करणार म्हणजे मी ट्रॅप इंडिकेटर पासून बनवलेला हा ट्रेड, सो मी ट्रॅप इंडिकेटर सेव्ह करणार. ओके, तो समजेल मला की जो मी हा डेटा पॉइंट किंवा ही जी ट्रेड बनवली ट्रॅप इंडिकेटर बनवली एक्झाम्पल साठी बनवते आपण, ठीक आहे, आणि सेव्ह करणार. सो जेव्हा तुम्ही ते सेव्ह करा ना तेव्हा तुम्हाला जो पण ओव्हरऑल एमटीएम आहे जसं आपल्याला ब्रोकर मध्ये दिसतो तो सेम एमटीएम तुम्हाला इकडे दिसणार आहे की माझा प्रॉफिट किती होतोय, लॉस किती होतोय. ओके, सो डेली बेसिसवर जसे जसे ग्रीक्स जे आहेत ते जसे जसे चेंज होतात तसे तसे तुम्हाला इथे ओव्हरऑल एमटीएम तुमचा मिळते. ओके, सो लेट्स फॉर एक्झाम्पल जर तुम्ही एखादी पेपर ट्रेड घेतली आणि तुम्हाला एखादा स्क्वेअर ऑफ करायची असेल ती गोष्ट, सो इथे या आणि क्लोज ट्रेड वरती क्लिक करा. सो इकडून ती गोष्ट निघून जाणार. सो ऍज अ जर मी बघायला गेलो तर इथून जर ती गोष्ट निघून गेली आणि एक मला पाहिजे की किती प्रॉफिट अँड लॉस मध्ये जुने ट्रेड्स आहेत ते मला फाइंड आउट करायचे असतील. सो मी काय करणार इथे येणार आणि यू कॅन सी ते क्लोज ट्रेडचा ऑप्शन आहे, राईट, ह्याच्यावरती क्लिक करणार. सो ओव्हरऑल जो पण तुमचा प्रॉफिट आणि लॉस असेल ना तो तुम्ही इथे इझिली बघू शकता. ओके, सो ओपन ट्रेड मध्ये तुमचा ओपन ट्रेड आता सपोज मला हा ट्रेड डिक्सनचा स्क्वेअर ऑफ करायचा इथे येणार आणि क्लोज ट्रेड वर क्लिक करणार. लगेच डिक्सन मला जो आहे तो क्लोज ट्रेड मध्ये इथे आला, राईट. सो ह्याच्याने आपल्याला काय सांगतो आपल्या हिस्टॉरिकली किती पॉझिटिव्ह स्ट्राईक रेट आहे किती निगेटिव्ह स्ट्राईक रेट आहे तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. ओके, सो अगेन सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी समराइज करतो आणि इन डिटेल थोडा डिटेल मध्ये सेशन आहे तो, त्यामुळे मी विचार केला आपण वेगवेगळ्या कन्सेप्ट आणणार आहोत लाईक पोझिशनली, इंट्राडे सेटअप, मग स्विंग ट्रेडिंग बघायला गेलं तर किंवा ऑप्शन रायटिंग, एक्सपायरी सेटअप, प्रत्येकासाठी वेगवेगळ्या गोष्टी अशाच डिटेलमध्ये येणार आहेत. सो कम्प्लिटली मी एकदा रिवाइज करतो या सगळ्या गोष्टी. तर पहिली गोष्ट आपण काय बघितली, पहिली आपण गोष्ट बघितली फ्युचर्स बिल्टअप आणि ऑप्शन्स बिल्टअप. सो फ्युचर्स बिल्टअप मध्ये आपल्याला काय समजलं की प्राइस आणि ओपन इंटरेस्टच्या बेसवरती आपण कशा ट्रेड ज्या आहेत त्या आयडेंटिफाय करू शकतो. आणि ऑप्शन्स बिल्टअप वरती आपल्याला काय समजलं की स्पेसिफिकली जर मी ऑप्शन्स बिल्टअप बघतोय तर ऑप्शन्स ओपन इंटरेस्टच्या बेसवरती आपण कशा ट्रॅप आयडेंटिफाय करू शकतो की जर मार्केटमध्ये मोमेंटम वरच्या साईडला चालले आणि कॉल रायटर्स जे आहेत ते आपल्यापेक्षा कन्फर्म करतात. सो दॅट मीन्स देयर इज अ कॉल रायटर्स ट्रॅप. तिकडे कुठेतरी कॉल रायटर्स ट्रॅप होण्याची शक्यता आहे किंवा ते ट्रॅप झाले आहेत. ओके, सेम लॉजिक जर मला एखादी बेरिश ट्रेड बनवायची असेल तर मी बघणार की मार्केटची जी प्राइस आहे ती खाली चालली आहे का आणि पुट रायटर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन्स अनवाइंड करतात का. जर पुट रायटर्स आपल्या पोझिशन्स अनवाइंड करतात सो दॅट विल बी अ बेरिश कन्फर्मेशन की प्राइस जी आहे ती खाली पडू शकते मार्केटमध्ये. सो त्याला आपण म्हणतो पुट रायटर्स ट्रॅपचा सिग्नल. ओके, सो जेव्हा आपल्याला मिळालं कॉल रायटर स्ट्रॅप आणि पुट रायटर स्ट्रॅप त्यासाठी आपल्याला काय करायचं ट्रेडिंग वरती यायचं आणि ट्रॅप इंडिकेटर वरती यायचं. सो ह्याच्यात तुम्हाला दोन गोष्टी मिळतील, कॉल रायटर स्ट्रॅप आणि पुट रायटर स्ट्रॅप. कोणत्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या? पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्हाला कॉल रायटर स्ट्रॅपचा सिग्नल आला आहे सो सेम डे आपल्याला ट्रेड नाही बनवायची, आपल्याला दुसऱ्या दिवशी जाऊन ट्रेड बनवायची. ओके, दुसऱ्या दिवशी जर तुम्ही ट्रेड बनवत असाल तर चेक करा 2% पेक्षा जास्त गॅप अप किंवा गॅप डाऊन तर नाही आहे. जर 2% पेक्षा जास्त गॅप अप किंवा गॅप डाऊन असेल दॅट मीन्स त्या स्टॉक मध्ये कुठेतरी अनसर्टिनिटी आहे आणि अनसर्टन स्टॉक मध्ये आपल्याला ट्रेड नाही बनवायची असेल सो अवॉइड 2% गॅप अप अँड गॅप डाऊन. ओके, त्यानंतर आपण काय त्यानंतर आपण म्हणजे फ्युचर्स बिल्टअप आणि सायकल. सो फ्युचर्स बिल्टअप आणि सायकल मध्ये काय आपण म्हणजे दोन सायकल बघितल्या, एक बघितली बुलिश सायकल आणि एक बघितली बेरिश सायकल. सो बुलिश सायकल इज व्हॉट, बुलिश सायकल मीन्स लॉंग लॉंग अनवाइंडिंग, लॉंग लॉंग अनवाइंडिंग म्हणजे जे बाय येतात प्रॉफिट बुक करतात पुन्हा बाय येतात आणि पुन्हा प्रॉफिट बुक करतात. सो त्याला आपण म्हणतो लॉंग आणि लॉंग अनवाइंडिंग सायकल. ओके,
सेकंड जी गोष्ट होती, सेकंड सायकल कोणती होती, बेरिश सायकल, की शॉर्ट करून शॉर्ट करून शॉर्ट करून. सो दॅट्स कम्स अंडर दी बेरिश कन्फर्मेशन, की जर मला एखादी बेरिश ट्रेड बनवायची असेल तर मला हिस्टॉरिकली शॉर्ट करूनची सायकल पाहिजे. ओके, सो आपण काय करणार, आपण कॉल रायटर्स जेव्हा ट्रॅप असेल किंवा आपण येणार फ्युचर्स बिल्टअप स्क्रिप्ट मध्ये आणि फ्युचर्स ओव्हर हिस्टॉरिकल मध्ये इथे येणार. ओके, सो जर आपल्याला कॉल रायटर्स ट्रॅपचा सिग्नल आला असेल, सो चेक करा दुसऱ्या दिवशी ट्रेड बनवायचे, तर जेव्हा मार्केट क्लोज आहे आदल्या दिवशी त्याच्या आधी चेक करा की त्यात लॉंग अनवाइंडिंग सायकल आहे का. ओके, ऍटलीस्ट मिनिमम 7 दिवसाचा डेटा पॉइंट बघा, 6 दिवसाचा डेटा पॉइंट बघा. ऍटलीस्ट आठवड्याभरात जर तो 60, 70, 80% जरी पॉझिटिव्ह असेल सो दॅट कम्स अंडर दी बुलिश कन्फर्मेशन. सो लॉंग अनवाइंडिंग सायकल आहे का बघा. सेम लॉजिक जर मला एखादी बेरिश ट्रेड बनवायची असेल, एखादा बेरिश मोमेंटम जर मला बनवायचा असेल, तर चेक करा तिकडे शॉर्ट आणि शॉर्ट कव्हरिंगचा सायकल आहे. सो व्हॉट इज शॉर्ट कव्हरिंग सायकल? इट्स अ बेरिश कन्फर्मेशन. सो पुट टार्गेट सोबत तुम्हाला काय बघायचं, शॉर्ट कव्हरिंग सायकल. ओके, लॉजिक विल बी सेम. ऍटलीस्ट 6-7 दिवसाचा डेटा आपण बघा की 6-7 दिवस तो पॉझिटिव्ह आहे का किंवा निगेटिव्ह आहे का. ओके, थर्ड थिंग इज व्हॉट, व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, ज्याच्यावर आपण खूप डिटेल मध्ये डिस्कस केलं आहे, ते म्हणजे स्ट्रॅटेजीचा पार्ट. सो स्ट्रॅटेजी जर पार्ट तुम्हाला बघायचं असेल तर तेव्हा चेक करा की जे मार्केट कंडिशन तुमच्या फेवर मध्ये आहेत का. लॉंग कॉल किंवा एखादा लॉंग पुट जो आहे तो तुम्ही बनवू शकता, पण त्याच्यासाठी तुम्ही टाइम स्टॉप लॉस ठेवा, की लेट्स सी मी 7 दिवसाचा व्हिडिओ चालू आणि मी एखादा लॉंग कॉल बाय करते. प्रत्येकाला पॉसिबल नाही की प्रत्येकाला स्ट्रॅटेजी सोबत जाऊ शकतो, पण जर कोण लॉंग कॉल सोबत चालले किंवा लॉंग पुट सोबत चालले, तर लेट्स सी मी आज ट्रेड बनवते, जर 2 दिवसात मोमेंटम नाही आली तर मी ट्रेड स्क्वेअर ऑफ करणार, मी तिकडे जाऊन ट्रेड नाही पुढे कंटिन्यू करणार. तिसऱ्या दिवशी पॉसिबिलिटी आहे मोमेंटम येण्याची, पण त्यासाठी मी माझा त्या 2 दिवसाचा थीटा किंवा तिसऱ्या दिवसाचा थीटा मी इम्पॅक्ट करून नाही देणार. राईट, सेम लॉजिक गोष्ट ती बेरिश साइड. जर मी एखादा लॉंग पुट बाय केला आहे आणि बेरिश साइडला मोमेंटम यायला टाइम दिसते 2 दिवस, जास्तीत जास्त 3 दिवस लॉंग पोझिशन म्हणतो, जास्तीत जास्त 3 दिवस त्याच्यानंतर काढून टाका. ओके, आणि 15-15 दिवस जर एखाद्या स्ट्रॅटेजी सोबत जर तुम्ही जात असाल तर 15-15 दिवसाचा जो आपण स्टॉप लॉस क्रायटेरिया बघितलेला, की 15 दिवसा आधी जर तुम्ही ट्रेड बनवता असाल तर एखादा डेबिट स्प्रेड बनवायचा. त्याच्याने काय होणार, डेबिट स्प्रेड हेल्प्स विथ दी आयव्ही कुठेतरी तुमच्या फेवर मध्ये असणार आणि सोबत डिरेक्शन तुमच्या फेवर मध्ये असणार, थीटा इम्पॅक्ट कुठेतरी तुम्हाला त्याच्यात कमी दिसणार. राईट, सो डेबिट स्प्रेड तुम्हाला बेनिफिट देणार त्या गोष्टीचा. आणि जर तुम्ही 15 दिवसा नंतर ट्रेड बनवता, राईट, 15 दिवसानंतर ट्रेड बनवता, सो ट्राय टू गो विथ दी क्रेडिट स्प्रेड. सो क्रेडिट स्प्रेड मध्ये काय होणार, थीटा तुमच्या कुठेतरी फेवर मध्ये आहे. सो जेव्हा थीटा तुमच्या फेवर मध्ये असणार, सो काय होणार, जर मोमेंटम जरी नाही आला, हळूहळू जरी आला, तर डिरेक्शन मध्ये कुठेतरी तुम्हाला लॉस नाही आहे. थीटा हळूहळू जो पैसे आहेत ते तुमच्या हळूहळू खिशामध्ये जाणार. राईट, सो थीटा कुठेतरी तुमच्या फेवर मध्ये आहे. ओके, सो गो विथ स्ट्रॅटेजीसाठी आपण 2 टूल बघितले. एक तर तुम्हाला कस्टमाइज करायचं असेल तर ऑप्शन्स आर्किटेक्ट मध्ये या, कस्टमाइज स्ट्रॅटेजीज तुम्ही बनवू शकता. जर जास्त आपल्याला कस्टमाइज नाही करायचं, जास्त आपल्या डोक्यावर भार नसेल द्यायचा, सो गो विथ दी ऑप्टिमायझर फाइंड स्ट्रॅटेजी मध्ये जा आणि 6-7 दिवसाचा एक व्ह्यू ठेवा आणि त्या बेसवरती ज्या पण बेस्ट 5 स्ट्रॅटेजी असतील त्या बेसवर तुम्ही तिकडे जाऊन ट्रेड बनवू शकता. सो त्याच्याने काय होणार की क्विक रिसर्च मिळेल आणि त्या बेसिसवरती मार्केट कंडिशन मध्ये कोणता डेटा पॉइंट किंवा कोणती स्ट्रॅटेजी तुमच्या फेवर मध्ये ते तुम्हाला सांगेल. ओके, सो ही जी ओव्हरऑल कन्सेप्ट होती, फुल अँड फायनल पूर्ण पोझिशनल सेटअप होती. बरेच पोझिशनल सेटअप आहेत जे पीसीआर सेटअप आहेत किंवा पर्सेंटाइल सेटअप आहेत, ते पण हळूहळू आपण कव्हर करू इन डिटेल. द मेन लॉजिक, द मेन कन्सेप्ट काय आहे की व्हिडिओचं, की स्टार्ट टू एंड बेसिक पासून त्याचा रिसर्च काय आहे, त्याच्यावरती आपण कसा ट्रेड बनायचे, हा ओव्हरऑल कन्सेप्ट होता. सो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल. जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा. जर काही डाऊट असतील तर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला जाऊन विसरू नका, कारण बऱ्याच व्हिडिओ जे आहेत ते आपण डिटेली आणणार आहोत. इनफॅक्ट जर तुमची काही स्वतःची एक ऍडिशनल काही तुम्हाला वाटते की ह्या कंटेंटवरती व्हिडिओ बनली पाहिजे किंवा एक रिक्वायरमेंट आहे, तर ती प्लीज ड्रॉप करा. कारण प्रिव्हियस कंटेंट मध्ये आपण बघितलं, प्रिव्हियस व्हिडिओवरती आपण बघितलं की बऱ्याच लोकांच्या काहीतरी एक रिक्वायरमेंट होता त्या आपण फुलफिल केलेल्या आहेत. तुमच्या काही असेल तर तुम्ही नक्की पुढे सांगू शकता कमेंट मध्ये.
आणि जर काही क्वेरीज असतील ज्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह नाही झाल्या किंवा नंतर व्हिडिओ नंतर आल्या असतील तर support@concept.com त्यावर तुम्ही मेल करा. सो त्या तिकडे आपली टेक्निकल टीम आहे जी तुम्हाला हेल्प करेल टू सॉल्व्ह दी क्वेरीज. आणि जर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा. ओके, आय होप यू गाईज एन्जॉय दिस व्हिडिओ आणि लाईक करून नक्की जा. ओके, थँक्यू सो मच फॉर युअर टाइम. बाय बाय.